गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि दुसऱ्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। ही महानुभावान् गुरून् अहत्वा इह लोके भैक्ष्यम अपि भोक्तुं श्रेयः तु अर्थकामान् गुरून् हत्वा इह एव रुधिरप्रदिग्धान् भोगान् भुञ्जीय। त्याचा अर्थ असा होतो, ही म्हणजे कारण महानुभावान अध्ययन तप आचार याच्यामुळं ज्यांचा प्रभाव मोठा आहे, महाप्रभावशाली जे आहेत, असे जे गुरु आहेत, गुरून् अहत्वा अशा गुरूंना न मारता, जे गुरुजन कसे आहेत, मोठे आहेत, प्रभावशाली आहेत, अध्ययनाच्या बाबतीत तपाच्या बाबतीमध्ये आचार विचाराच्या बाबतीमध्ये ज्यांचा मोठा प्रभाव आहे, अशा गुरूंना न मारता इह लोके ह्या जगामध्ये या लोकात भैक्ष्यम अपि भोक्तुं श्रेयः भिक्षांनही खाणं काय आहे, श्रेयस्कर आहे, भिक्षा देखील मागून खाणं चांगलंच आहे। तो अर्थकामान गुरून् हत्वा पण अर्थकामान गुरून् द्रव्याची कामना करणाऱ्या या गुरूंना हत्वा मारून इह एव ह्याच लोकी रुधिरप्रदिग्धान् भोगान् भुञ्जीय। रुधिर म्हणजे रक्त, भोग रक्तानं माखलेले भोग मी भोगीन म्हणजे भोगावे लागते। तो म्हणतो हे जे महानुभाव म्हणजे अतिप्रभावशाली अत्यंत तेजस्वी असलेले हे जे गुरुजन आहेत, यांना न मारता या लोकामध्ये या जगामध्ये भिक्षा मागून खाणं देखील काय आहे, चांगलंच आहे। पण या गुरूंना मारणं योग्य नाही। गुरु ते काही सामान्य नाहीत, महानुभावान गुरून् श्रेष्ठ असलेले मोठा ज्यांचा काय आहे प्रभाव आहे, असे जे गुरु आहेत त्यांना न मारता या लोकामध्ये भिक्षा मागून खाणं देखील काय आहे, श्रेयस्कर आहे, चांगलं आहे। पण अर्थकामान गुरून् हे गुरुजन दुर्योधनाच्या अर्थाची इच्छा करणारे आहेत, म्हणूनच युद्धाला काय झाले आहेत, प्रवृत्त झालेले आहेत। कसंही असू द्या, पण ते कोण आहेत, गुरु आहेत। या गुरूंना मारून ह्याच लोकी या लोकात रक्ताने माखलेले भोग मला भोगावे लागतील, मी भोगीन। जर युद्ध केलं तर काय होईल, यांना मारावं लागेल, हे माझ्या हातून मरतील। युद्ध केल्यानं युद्ध जिंकल्यानं काय प्राप्त होईल, राज्य प्राप्त होईल, भोग प्राप्त होतील। पण ते प्राप्त झालेले भोग यांच्या रक्तात माखलेले असतील ना, कारण यांना मारूनच ते काय होणार आहेत, भोग प्राप्त होणार आहेत। त्यामुळं यांना न मारता भिक्षा मागून खाणं देखील काय आहे, श्रेयस्करच आहे, असं तो देवाला समजावून सांगतोय।
देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही आहाच देखिजे, परी क्षोभू मनी नेणिजे द्रोणाची. द्रोणाचार्याचं वर्णन करतोय तो. हे देवा, तू युद्ध करायचं सांगतो आहेस, युद्ध कोणाशी करायचं आहे? हे गुरुजन जे आहेत त्यांच्याशी करायचं आहे ना, त्यांना मारायचंय. पण ते गुरुजन जे आहेत ते द्रोणाचार्य आहेत. कसे आहेत? देवा समुद्र गंभीर ऐकिजे, देवा समुद्र गंभीर आहे असं आम्ही ऐकतो. असं आम्ही नेहमी ऐकलेलं आहे की समुद्र काय कसा आहे? गंभीर आहे. परी तोही आहाच देखिजे, पण तो देखील वरवरच आहे. त्याचा गंभीरपणा देखील कसा आहे? वरवरचाच आहे. त्याचं गांभीर्य देखील वरवरचंच आहे. कारण समुद्र हा कधी कधी काय होता असतो? क्षुब्ध देखील होत असतो. म्हणून समुद्र गंभीर आहे असं जे ऐकण्यात आलेलं आहे, आम्ही ऐकलंय, पण त्याचं ते गांभीर्य गंभीरपणा देखील कसा आहे? वरवरचाच आहे. पण द्रोणाचार्यांच्या मनामध्ये मात्र क्षोभ निर्माण झाला असं आम्हाला ठाऊकच नाही. परी द्रोणाची मनी क्षोभू नेणिजे, समुद्र गंभीर आहे असं आम्ही ऐकत आलो, पण त्याचं ते गंभीरपण देखील आम्हाला वरवरचंच वाटतं. आमचे द्रोणाचार्य हेच खरे काय आहेत? गंभीर आहेत. कारण समुद्र गंभीर म्हणवला जात असला तरी देखील कधी कधी तो प्रक्षुब्ध होतो, खवळतो. पण आमचे द्रोणाचार्य हे कधी क्षुब्ध झालेले आहेत असं आम्हाला ठाऊकच नाही. परी द्रोणाची मनी क्षोभू नेणिजे, आम्ही जाणतच नाहीत की यांना कधी राग आलेला आहे, हे कधी खवळलेले आहेत, हे प्रक्षुब्ध कधी झालेले आहेत. यांच्या मनात क्षोभ उत्पन्न झालेला आम्हाला आठवत नाही. देवा समुद्र गंभीर, गंभीर म्हणजे खोल, अगाध, शांत असं म्हटलं जातं. समुद्र शांत आहे, खोल आहे, अगाध आहे, गंभीर आहे. पण ते आपण जे ऐकतो ते देखील कसं आहे? वरवरच आहे. आहाच शब्दाचा अर्थ आहे वरवर, व्यर्थ. असे समुद्राचं गंभीरपण जे ऐकलं जातं, ठीक आहे, असेलही तो गंभीरपण, त्याचं ते गंभीरपण कसं आहे? वरवरच आहे. पण कधी कधी तोही काय होतो? क्षुब्ध होतो, राग येतो. त्या समुद्र देखील काय होतो? खवळतो. समुद्राला गंभीर म्हणण्याचं कारण एवढंच की कितीही पाऊस पडला सृष्टीवरती तरी देखील तो आपली मर्यादा सोडत नाही. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणे मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी, थोडी देखील मर्यादा तो सांडत नाही. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या नद्या आटून जातात, पण तरी देखील समुद्राचं पाणी कमी झालंय असं होत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता, परी न्यून नव्हे पार्था समुद्र जायचा. समुद्र हा कधी उन्हाळ्यामध्ये पाणी त्याचं कमी झालं, पावसाळ्यात नद्या दुथड्या वाहून भरून वाहतात, समुद्राला जाऊन मिळतात, म्हणून त्यानं मर्यादा सोडली असं होत नाही. ही गोष्ट खरी आहे की तो गंभीर आहे, शांत आहे. पण त्या समुद्राला देखील काय होते? भरती येते ना. किंवा आपण पाठीमागं पाहिलं सुनामी लाटा, तो देखील कधी कधी काय होतो? प्रचंड खवळतो. म्हटले मर्यादा न संडी, आता ज्ञानोबा आहे म्हटले मर्यादा त्याने सोडली. थोडी सोडली होती, लक्षात आलं का? आलाय का? तर 10-5 किलोमीटर आला असतं तर राहिलं असतं का काही परिसर? किंवा एक 5-25 किलोमीटर चला जरा जाऊनच येऊ म्हटले असते, काही राहिलं असतं कसे? थोडस खवळल्यासारखं केलं होतं तरी देखील जग हादरून गेलं होतं, लक्षात आलं का? त्या समुद्राला गंभीर म्हटलं जातं, त्याचं ते गांभीर्य देखील कसं आहे? आहाच आहे, वरवरच आहे. पण आमचे द्रोणाचार्य मात्र हे कसे आहेत? खरोखरच गंभीर आहे, सदाचेच ते शांत असे आहेत.
त्यांच्यामध्ये क्षोभ निर्माण झाला, द्रोणाचार्यांच्या मनामध्ये कधी क्षोभ निर्माण झाला हे आम्हाला ठाऊकच नाही आहे. आपल्या गुरूंचं वर्णन करतोय, भगवंताला सांगतोय, तू ज्यांच्याशी युद्ध करायचं मला सांगतो आहेस ते आमचे गुरुजन आहेत आणि असे तसे नाहीत, महानुभावान श्रेष्ठ आहेत, मोठे प्रभावशाली आहेत, अध्ययनाच्या बाबतीत, तपाच्या बाबतीमध्ये, आचाराच्या बाबतीमध्ये मोठे प्रभावशाली ते आहेत. ही उदाहरणं देतोय. समुद्र सुद्धा गंभीरपणाच्या बाबतीमध्ये ज्यांच्या समोर कसा भरावा, म्हणजे क्षुद्र ठरावा, लहान ठरावा, असे ते आहे. हे अपार जे गगन, वरी तया ही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे. हे अपार जे गगन, हे जे गगन अपार, वर तया ही मान होईल, परी याचे हृदय भले गहन अगाध. त्याचा अर्थ असा होतो, हे जे गगन अपार, हे जे आकाश आहे ना, ते कसं आहे, अपार, ज्याचा पारच नाही, अमर्याद असा आहे. जरी हे आकाश अपार असलं, अमर्याद असलं, वर तयाही मान होईल, तरी देखील त्याचं ही मोजमाप होईल. ज्ञानोबराय म्हणतात, अजून काही मोजलेलं नाही कोणी, पण म्हणतात ज्ञानोबराय तर होऊही शकेल. लक्षात आलं का? आकाश अमर्याद आहे असं म्हणतात, वरी तयाही मान होईल, परंतु त्यालाही काही लांबी रुंदीचं प्रमाण असेलच, त्याचंही मोजमाप होऊ शकेल. परंतु याचे हृदय भले गहन अगाध, पण यांचं हृदय, या द्रोणाचार्यांचं हृदय कसं आहे, अत्यंत मोठं खोल आहे. भले गहन अगाध, यांचं हृदय ज्ञानाने कसं आहे, सखोल आहे, धर्माच्या बाबतीत पवित्र आहे, विचाराने कसं आहे, अति विस्तृत आहे. यांच्या हृदयाचं मोजमाप काही करता येणं शक्य नाही. एक वेळ त्या अमर्याद अपार असलेल्या त्या गगनाचं, आकाशाचं ही मोजमाप करता येणं काय आहे, शक्य आहे, परंतु यांचं हृदय मात्र गहन आहे, अगाध आहे, त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. म्हणजे आमच्या गुरु द्रोणाचार्यांच्या समोर तो समुद्र देखील लहानच आहे, पुन्हा हे आकाशही काय आहे, लहानच ठरतंय. वरी अमृत ही विटे, की काळ वशे वज्र ही फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकर विलाही. वरी अमृत ही विटे, कदाचित अमृत सुद्धा विटेल, काळवशे वज्रही फुटे, किंवा काळवशात, कालौघात वज्र देखील काय होईल, फुटेल, भंगेल. परी हा विकर विलाही मनोधर्मू न लोटे, परंतु यांच्या म्हणजे या द्रोणाचार्यांच्या मनामध्ये, चित्तामध्ये विकर विलाही, विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरीही मनोधर्मू न लोटे, चित्तवृत्ती त्यांची ढळणारच नाही. अमृत आणि वज्र याच्याशी सुद्धा काय केली, तुलना केली. ते म्हटले हे अमृत सुद्धा काय होईल, विटेल, आंबेल. लक्षात आलं, शिळ होईल. न घडू शकणारी घटना घडेल. वरी अमृतही विटेल, कदाचित अमृतही विटेल, की काळवशे वज्रही फुटेल. काळवशे, कालौघात, प्रसंग विशेषी कधी कधी असं घडूही शकेल. वज्र ही फुटे, वज्र म्हणजे इंद्राचं अस्त्र, कसं आहे ते अभेद्य आहे. इंद्रानं, या वज्रानंच त्या पर्वताचे काय छाटलेले आहेत, पंख छाटलेले, अशी कथा आहे. वज्राघात म्हणतात की नाही लोक, वज्रासारखा कठोर. मौमेना होनी आम्ही विष्णुदास, कठीण कशा होतो, वज्रास भेदू ऐसे. वज्र सगळ्यात कठीण आहे, पण कालवशात ते वज्र देखील काय होईल, कधीतरी फुटेल. पण
विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील यांच्या मनामध्ये, यांचं जे मन आहे, निर्विकार स्वभाव जो आहे, तो कोणालाही घालवता येणार नाही. यांच्या चित्तात विकार उत्पन्न करता येणंच काय नाही, शक्य नाही. तसा तर त्यांच्या मनात विकार निर्माण होणार नाहीच, पण विकरविलाही, विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही असं म्हणतोय. आपोआपच तर त्यांच्या मनात कधी विकृती निर्माण होणारच नाही, पण कोणी प्रयत्न केला त्यांना राग आणण्याचा, लक्षात, त्यांना क्षुब्ध करण्याचा, त्यांची जी शांत असलेली चित्तवृत्ती, ती चित्तवृत्ती ढाळण्याचा काय केला प्रयत्न केला तरी देखील त्यांची चित्तवृत्ती ढळत नाही. विकरविलाही, विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तरी देखील. त्या साहित्यामध्ये एक वचन आहे, धीर पुरुष, त्याच्याविषयी सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे, विकार हेतौ सती विक्रियन्ते येषान्न चेतांसित एव धीराहा. विकार उत्पन्न करतील असे प्रसंग, असे पदार्थ जवळ असूनही ज्याच्या चित्तात विकार उत्पन्न होत नाही, तर एव धीराहा, तेच लोक कोण आहेत, धीर आहेत. तसे तर कोणी शांतच असते की नाही, पण ती शांती ढाळण्याचा प्रयत्न कोणी केला तरी देखील जे शांत असतात तेच खरे शांत म्हणायचे. लक्षात आलं? एरवी तशी माणसं कशी असतात, शांतच असतात ना, पण त्यांची ती शांती खरी आहे की नाही हे कधी कळेल? कोणी त्यांना क्रोध आणण्याचा प्रयत्न करत असूनही ते कसे असले पाहिजेत, शांत असले पाहिजे, तर त्यांना काय म्हणता येईल, शांत म्हणता येईल. विकरविलाही, विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कसाही प्रयत्न केला तरी देखील ज्यांच्या मनाचा निर्विकार जो स्वभाव आहे तो कोणालाही घालवता येणं शक्य नाही. त्यांच्या मनामध्ये विकार निर्माण करणं शक्यच नाही असे ते आहेत. वरी अमृत ही विटे की काळ वशे वज्र ही फुटे परी मनोधर्मू न लोटे विकरविलाही. त्यांचा जो मनोधर्म आहे, कसा मनोधर्म आहे, निर्विकार शांत राहणं हा ज्यांच्या मनाचा स्वभाव आहे तो कोणालाही घालवता येणं शक्य नाही. त्यांच्यामध्ये विकार निर्माणच कोणी करू शकत नाही. तुकोबारायांच्या बाबतीत नाही का, ती कुलटा स्त्री, तिची योजना काही त्या लोकांनी, कुटील लोकांनी, त्या देहू गाव म्हणा परिसरातील लोकांनी तिची योजना केली होती की नाही, भंडारा डोंगरावरती पाठवलं होतं की नाही. तिनं देखील तुकोबारायांच्या चित्तात विकार उत्पन्न करण्याचा काय केला होता प्रयत्न, तशा हावभाव चेष्टा केल्या होत्या, पण तुकोबारायांनी काय उत्तर दिलं तिला, पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईची. आम्ही असं निर्णय केलेला आहे की परस्त्री आम्हाला मातेप्रमाणे आहे, रुक्मिणी मातेप्रमाणे आहे. जाई व तू माते न करी सायास, तो प्रयत्न करू नको, विकार निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न तू करू नकोस, इथे त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जाई व तू माते न करी सायास, कारण सायास करूनही उपयोगच नाही. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही जे विष्णूचे दास आहोत तू समजतेस तसे आम्ही नाहीत. लक्षात आलं का? मी का सांगितलं विकरविलाही, विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील यांच्या मनामध्ये विकार निर्माण होऊच शकत नाही, असे हे शांत महात्म्य आहेत, मोठे आहेत. वरी अमृत ही विटे की काळ वशे वज्र ही फुटे परी मनोधर्म न लोटे विकरविलाही. बघा आपल्या गुरूंच्या बाबतीमध्ये अर्जुनाचे कसे विचार आहे, म्हणजे किती तो मानतोय, त्याच्या दृष्टीनं हे गुरुजन किती पूजनीय आहेत हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणून तर तो नकार देतो आहे ना युद्धाला. बुद्धिरूपी पृथ्वीचा एक छत्री सम्राट एवढा बुद्धिवान आहे, शब्द तत्व सारज्ञ असं म्हटलेलं आहे त्याला, महाबुद्धिवान आहे तो.
विचारपूर्वक तो देवाला सांगतो, देवा तू ज्यांच्याशी युद्ध करायचं सांगतो आहेस ते गुरुजन आहेत आणि ते काही सामान्य नाहीत, ते असे आहेत. ते वरी अमृत ही विटे, एक वेळेस ते अमृत देखील काय होईल, विटेल. विटत नसतं अमृत कधी, पण तेही विटू शकेल. पण आमच्या श्री गुरु द्रोणाचार्यांच्या हृदयात विकार उत्पन्न होऊ शकत नाही. काळवशे वज्र ही फुटे, कालवघात प्रसंग विशेषी ते वज्र देखील भंगेल, पण आमच्या गुरूंचं चित्त मात्र शांतीपासून ढळणार नाही. आपोआप तर ढळणार नाहीच, पण विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील मनोधर्म न लोटे. त्यांचा तो मनाचा निर्विकार असलेला स्वभाव, त्या स्वभावापासून ते कदाचितही ढळणार नाहीत. स्नेहा लागी माये म्हणिपे ते किरू होय, परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी ई. स्नेहा लागी माये म्हणिपे ते किरू होय. ममतेविषयी, स्नेहाविषयी, बाळावर स्नेह करण्याच्या बाबतीत आईचंच नाव घेतलं जातं, आईचंच उदाहरण दिलं जातं. दुसरा कोणी आपल्यावर अत्यंत प्रेम करत असेल तर त्याच्या त्या प्रेमाला उपमा देखील आपण काय काय देतो, आम्हाला आई वडिलाप्रमाणे जीव लावतात असं म्हणतो. आईच्याच प्रेमाची काय केले जाते, उपमा दिली जाते. स्नेहा लागी माय म्हणिपे ते किरू होय. स्नेहाच्या बाबतीमध्ये, बाळावर स्नेह करण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आईचंच काय केलं जातं, उदाहरण दिलं जातं. आणि ते खरं आहे. ही गोष्ट कशी आहे, खरी आहे. परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. परी ये द्रोणी, कृपा मूर्त आहे. पण या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी जी ममता आहे, जो स्नेह आहे, तो मूर्तिमंत आहे. आईचं नाव स्नेहाच्या बाबतीमध्ये घेतल्या जातं, ही गोष्ट खरी आहे, आम्ही काही नाकारत नाहीत. पण तो जो स्नेह आहे, आईच्या मनामध्ये बाळाच्या प्रती असलेला जो स्नेह आहे, त्या स्नेहानंच जणू आकार धारण केला, आणि तो आकार म्हणजे द्रोणाचार्य आहे. लक्षात घ्या. आईचा जो स्नेह आहे, आई स्नेहाच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ मानल्या जाते, ही गोष्ट खरी आहे, आम्ही काही नाकारत नाहीत. स्नेहा लागी माये म्हणिपे, स्नेह करण्याच्या बाबतीत आईचं नाव घेतलं जातं. ते किरू होय, ते एका दृष्टीनं काय आहे, खरंही आहे. पण ये द्रोणी, ह्या द्रोणाचार्यामध्ये ते कृपा मूर्त आहे. तो स्नेह कसा आहे, साकार आहे, मूर्तिमंत स्नेह. म्हणजे कोण, द्रोणाचार्य. म्हणजे बघा, अर्जुनाच्या मनामध्ये द्रोणाचार्य यांची जी प्रतिमा आहे ती किती उच्च आहे. आई जी बाळावर स्नेह करते त्यापेक्षा अधिक प्रेम ह्या श्री गुरु म्हणजे द्रोणाचार्यांनी आमच्यावर केलेलं आहे, असं त्यातून काय करायचंय, सांगायचंय. स्नेहा लागी माय म्हणिपे ते किरू होय. प्रेमाबद्दल बोलायचं असल्यास आईचाच काय केला जातो, दृष्टांत दिला जातो. कारण आईच्या प्रेमाच्या मानानं इतर सर्व प्रेम ही कमी दर्जाचीच असतात. बहीण भाऊ, नवरा बायको यांचं जरी एकमेकावर प्रेम असलं तरी त्या प्रेमामध्ये तरतम भाव असतो. लक्षात आलं का? काहीतरी कारणही असतं. जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा, असं म्हटलेलं आहे ना. बहिणीचं भावावर प्रेम नसतं असं नाही, पण ते कशात ना काही कारणासाठी असतं, त्याचं कारण असतं. पण आईचं मात्र करी लाभाविण ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण. निर्हेतुक प्रेम आई आपल्या अपत्यावर करत असते, तिचा स्नेह असतो. म्हणून आईचाच, त्या स्नेहाच्या बाबतीमध्ये आईचा दृष्टांत दिला जातो. ती गोष्ट खरीही आहे, पण तो स्नेहच मूर्तिमंत म्हणजे कोण आहेत, द्रोणाचार्य. द्रोणाचार्य म्हणजे त्या आईचा बाळाप्रती असलेला जो स्नेह, त्या स्नेहानं मूर्त स्वरूप धारण केलेला आहे. परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. तसं प्रेम, स्नेह ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अमूर्त आहेत. त्यांना काही आकार आहे का? प्रेम ह्या आकाराचा आहे, त्याचं परिमाण इतकं वजनाचं आहे, इतकं लांबीचं आहे, नाही, अमूर्त आहे. पण द्रोणाचार्यांच्या रूपाने जणू काही ते प्रेमच काय झालं, मूर्त रूपाला आलं. तुकोबारायांच्या बाबतीत नाही का म्हणत आपण, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. वैराग्यानं आकार धारण केला तर ते वैराग्य कसं दिसेल, तुकोबारायासारखं दिसेल.
तसं स्नेहानं प्रेमानं आकार धारण केला तर तो स्नेह मूर्तिमंत स्नेह कसा दिसेल? द्रोणाचार्य परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा कारुण्याची आदी अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणतोय हा कारुण्याची आदी. हे द्रोणाचार्य म्हणजे कारुण्याचं दयेचं उत्पत्ती स्थानच आहेत. आदी आरंभ दया जिथून काय झाली निर्माण झाली, दयेचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते स्थान म्हणजे द्रोणाचार्य आहे. इतके दयावंत आहे. दयाच तिथून उगम पावली. दयेचं उगम स्थान आदी मूळ. आपण नाही का नेवासा या पैसखांब मंदिराला काय म्हणत असतो? वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ आहे ना, वारकरी संप्रदायाचं आरंभस्थान. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालय आपण म्हणतो की नाही नेहमी. मग कुठे रचिला? याच ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या रूपानं रचिला. वारकरी संप्रदायाची आदी आरंभ कुठं आहे म्हटलं तर कुठं दाखवायचं बोट? नेवासा मंदिराकडे, पैसखांब मंदिराकडे. तसं द्रोणाचार्य म्हणजे कारुण्याची आदी. कारुण्य, कारुण्य ज्याला म्हटलं जातं, दया जिला म्हटल्या जाते, ती दया उत्पन्न झाली कुठून? इथून, यांच्यापासूनच झाली म्हटले. हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी, सर्व गुणांचा भांडार, गुणांचं भांडार, सर्व गुणांचा साठा म्हणजे द्रोणाचार्य आहे. विद्या सिंधू निरवधी, निरवधी विद्या सिंधू, अवधिरहित, अपरंपार, अपरंपार असं विद्येचा काय आहे? सागर आहे. काय काय म्हटलं? कारुण्याची आदी, सकल गुणांचा निधी आणि निरवधी विद्या सिंधू, विद्येचा अमर्याद समुद्र आहे. आमचे द्रोणाचार्य, गुरु द्रोणाचार्य म्हणजे काय आहेत? विद्येचा समुद्र, अमर्याद समुद्र. ज्या समुद्राची मर्यादाच सांगता येत नाही, पार सांगता येत नाही, असा अपार असा विद्येचा सागर म्हणजे आमचे गुरु द्रोणाचार्य आहेत. हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पा येथ घातू चिंतू येईल. येणे माने हा महंतू, अशा प्रकारे हे श्रेष्ठ आहेत. आता सांगितलं त्याप्रमाणे प्रेम, गुण, विद्या या बाबतीमध्ये ते काय आहेत? इतके मोठे आहेत. हा येणे माने महंतू, अशा प्रकारे हे काय आहेत? श्रेष्ठ आहेत. बरं, केवळ श्रेष्ठच आहेत असं नाही, जगात कितीतरी लोक श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत, त्याचा आपल्याला काय उपयोग? पण अर्जुन म्हणतो हे मोठेही आहेत आणि वरी आम्हालागी कृपावंत, शिवाय आमच्या विषयी तर ते काय आहेत? फारच प्रेमळ आहे. जगात लोक मोठे नसतात का? असतात, पण त्यांचा आणि आपला संबंध काय किंवा आपल्याला त्यांचा उपयोग काय? म्हणून आपल्याला ते मोठे असूनही त्यांच्याबद्दल आदर बाळगण्याचं फारसं काही कारणही नसतंय. पण अर्जुन म्हणतो तसं नाही ना, हे तर मोठे आहेतच, खूपच मोठे आहेत, आणि तसं असूनही वरी आम्हालागी कृपावंत, शिवाय आमच्यावर यांची काय आहे? अत्यंत कृपा आहे. आता येथ घातू चिंतू येईल. सांग पा, आता मला सांग, अशा स्थितीमध्ये, कशा स्थितीत? हे तर खूप मोठेही आहेत आणि आमच्यावर विशेष त्यांचा काय लोभ आहे, विशेष प्रेम आहे आमच्यावर, आणि अशा स्थितीमध्ये यांचा घात करण्याचं मनात तरी आणता येईल काय? चिंतू येईल. यांचा नाश करण्याचा विचार मनात तरी आणता येईल काय? सांग पा, सांग बरं. कोण म्हणतंय? अर्जुन. कोणाला? देवाला. देवा सांग बरं, तूच आता विचार कर. हे माझं सगळं प्रवचन तू ऐकलं असशील, द्रोणाचार्य असे आहेत, असे आहेत, आणि आता विचार करून सांग, अशा या महात्म्यांना मारणं योग्य आहे का? मारणं नाही, मारण्याचा विचार करणं योग्य आहे का? आता सांग पा येत घातू चिंतू येईल. यांचा घात करणं, यांचा नाश करणं, याचा विचार देखील मनात आणता येईल काय? सांग पा. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मना न ये आघवे जीवितेसी. ऐसे हे रणी वधावे, अशा यांना
रणांगणामध्ये मारावं, मग आपण राज्य सुख भोगावे, आणि मग आम्ही राज्य सुखाचा काय घ्यावा, उपभोग घ्यावा. ते मना नये आघवे जीवितेसी. हे सर्व माझ्या काही मनाला पटत नाही. जीवितेसी, माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण हे काही माझ्या मनाला पटत नाही की या गुरुजनांना युद्धात मारावं आणि मग राज्य सुखाचा उपभोग घ्यावा. ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. हा विचार आणि जिवंत राहणं, जीवितेसी. अर्जुन हा भगवंताला या शब्दातून युद्ध न करण्याचा आपला जो निश्चय आहे तो सांगतोय, आणि युद्धाविषयीचा किंवा यांना मारण्याविषयीचा अत्यंत तिरस्कार त्याच्या मनामध्ये भरलेला आहे, की मी यांना काही झालं तरी मारणार नाही. किंवा जीवितेशी शब्दाचा आणखी एक अर्थ केला की केवळ देहाला जगविण्याकरिता या थोर गुरुजनांना युद्धात मारावं आणि मग आम्ही राज्य सुख भोगावं, हे माझ्या मनाला पटत नाही, असा त्या जीवितेशी शब्दाचा काहींनी केलेला अर्थ आहे. आणि काही लोकांनी, श्रेष्ठ लोकांनीच केलेला अर्थ असा आहे की जीव गेला तरी चालेल, पण गुरुजनांना युद्धात मारावं आणि मग आपण राज्य सुख भोगावं, हे काही माझ्या मनाला पटत नाही. असे दोन अर्थ. जीवितेशी म्हणजे केवळ जिवंत राहण्याकरिता, आम्ही देहाला जगविण्याकरता, आम्ही जगण्याकरता यांना मारावं मग राज्य सुख भोगावं, हे काही मनाला पटत नाही. किंवा जीवितेशी शब्दाचा अर्थ काय, जीव गेला तरी चालेल माझा या युद्धामध्ये, यांनी मला मारलं तरी चालेल, पण यांना मारावं मग राज्य सुख उपभोगावं, हे काही माझ्या मनाला पटत नाही. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मना नये आघवे जीवितेसी. हे येणे माने दुर्भर, याही हुणी भोग सधर, ते असतू एथवर भिक्षा मागता भली. हे येणे माने दुर्भर, हे म्हणजे भोग, हे राज्य भोग कसे आहेत, दुर्भर असं म्हटलेलं आहे. म्हणजे तृप्ती देण्यास कसे आहेत, हे कठीण आहेत, असमर्थ आहेत. दुर्भर, किती भोग प्राप्त झाले तरी देखील त्या भोगांनी आम्हाला तृप्ती मिळेल का, असा त्याचा एक अर्थ आहे. हे येणे माने दुर्भर, जे याही होणी भोग सधर, याही पेक्षा अधिक श्रेष्ठ भोग, म्हणजे इंद्रपदाधिक जे पारत्रिक जे भोग मानलेले आहेत, ते जरी आम्हाला मिळाले तरी ते राहोत असतो. भिक्षा मागता भली, ह्यापेक्षा भिक्षा मागून राहणं कसं आहे म्हटले, चांगलं आहे. श्रेयो भोक्तुम भैक्ष मपीह लोके, तो म्हणतो ना, अशा या महानुभावान गुरून अहत्वा, या श्रेष्ठ असलेल्या या गुरुजनांना न मारता, इह लोके, या लोकामध्ये, या जगामध्ये, भैक्षम भोक्तुम श्रेय, भिक्षा मागून खाणं श्रेयस्कर आहे. ते जे पद आहेत त्याचं हे व्याख्यान आहे. हे येणे माने दुर्भर, हे जे भोग कसे आहेत, हे दुर्भर आहेत, हे तृप्ती देऊ शकत नाही, तृप्त करण्यास कठीण आहे. अलम बुद्धी कधीच होऊ शकत नाही भोगांच्या बाबतीमध्ये. हे आता पुरे झालं बस, असं ज्यांच्या बाबत कधीच वाटू शकत नाही, असे हे काय आहेत, भोग आहेत, दुर्भर आहेत. लक्षात आलं. एक श्लोक आहे, बऱ्याच ठिकाणी आलेला आहे, थोडे थोडे रूप बदलून कधी सांगितलं असेल, कल्पना नाही. यत पृथिव्याम व्रीहियवम हिरण्यम पशव स्त्रियः नालमेकस्य तत्सर्वम इति मत्वा शमम व्रजेत. भागवतातही हा श्लोक आहे, योग वासिष्ठामध्ये आहे, थोडा थोडा बदल त्याच्यात आहे.
अर्थ सारखाच आहे जवळजवळ. या पृथ्वीवर जेवढं धान्य आहे, या पृथ्वीवर जेवढं सोनं आहे, या पृथ्वीवर जेवढे पशु आहेत, स्त्रिय हा या पृथ्वीवर जेवढ्या स्त्रिया आहेत, म्हणजे स्त्री म्हणजे भोग्य वस्तू आहेत, तेवढ्या सगळ्या एका माणसाला आणून दिल्या. एका माणसाला एवढं प्राप्त झालं. या पृथ्वीवरचं सगळं धनधान्य, या पृथ्वीवरचं सगळं सुवर्ण, या पृथ्वीवरील सर्व पशु आणि या पृथ्वीवरील सर्व भोग्य वस्तू. नालमेकस्य तत्सर्वम न अलम एकस्य, एकाला ते पुरेसं पडणार नाही. लक्षात आलं का? या पृथ्वीवरचे सगळे पशु जरी आणून दिले तरी तो म्हणेल चला दुसऱ्या ग्रहावर जाऊ, तिथे काही वेगळे पशु आहेत का पाहूयात, कमीच पडेल. या पृथ्वीवरचं सगळं सुवर्ण आणून दिलं तरी तो काय म्हणेल, चला अंतराळ यान घेऊन अंतराळात जाऊ आणि तिथं काही सोनं वेगळं मिळतंय का याच्यापेक्षा वेगळ्या कॅरेटचं बघूया. हे सगळं एकाला जरी दिलं तरी पुरेसं पडू शकत नाही, ते तृप्त करूच शकत नाही. हे भोग कसे आहेत? दुर्भर, तृप्त करण्यास कठीण आहेत, असमर्थ आहेत. तृप्ती या भोगांच्या माध्यमातून होऊच शकत नाही. बरं, हे ह्या भोगाचं सांगितलं इहलौकिक. तो म्हणतो हेही प्राप्त झाले आणि जे याही उणी भोग सधर, सधर म्हणजे बळकट, यांच्यापेक्षा श्रेष्ठ भोग कोणते? पारलौकिक भोग, पारत्रिक भोग, इंद्रपदाधिक जे भोग आहेत तिथं स्वर्गलोकामध्ये, तेही काय झाले? प्राप्त झाले. तरी देखील ते असतू, ते असोत म्हटले, ते नको आम्हाला. भिक्षा मागता भली. तो म्हणतो या द्रोणाचार्यासारख्याची हत्या करून ते भोग आम्हाला नको, त्यापेक्षा भिक्षा मागून राहणं देखील भलं, निसंशय चांगलं आहे. लक्षात आलं का? भिक्षा मागून खाणं देखील काय आहे? चांगलं. भिक्षा मागितलेली बरी. त्या दुर्भर शब्दाचे दोन अर्थ केलेले आहेत. दुर्भर म्हणजे तृप्ती देण्यास असमर्थ. मन कधी भरेल का त्याने? किती भोग प्राप्त झाले तरी नाही, हा एक अर्थ. किंवा आता यांना मारायचं, गुरुजनांना, या बंधूंना, सख्या स्वजनांना, आणि मग ते भोग प्राप्त करायचे. ते भोग सांभाळणं काय आहे? अशक्य आहे. भोगणं काय आहे? अशक्य आहे. हे इहलौकिक भोग, पारत्रिक भोग, हे सर्व प्राप्त जरी होत असले तरी ते असतू, ते असू द्यात म्हटले, ते राहू दे. ते जरी मला मिळत असले तरी ते राहू दे. भिक्षा मागता, येथवर भिक्षा मागता भले, ह्यापेक्षा भिक्षा मागून राहणं देखील काय आहे? चांगलं आहे. ना तरी देशत्यागे जाईजे, का गिरिकंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरीजे इयावरी. ना तरी देशत्यागे जाईजे. ना तरी म्हणजे किंवा, किंवा त्याच्या अगोदर काय सांगितलं? भिक्षा मागता भली, भीक मागून खाणं चांगलं, किंवा देशत्यागे जाईजे. ना तरी देशत्यागे जाईजे, किंवा देशत्याग करून जावं. का म्हणजे किंवा, अथवा गिरिकंदर सेविजी, पर्वताच्या गुहेचा काय करावा? आश्रय करावा. परिशस्त्र आता न धरीजे यावरी, परी आता यावरी शस्त्र न धरीजे, परंतु आता यांच्यावर शस्त्र धरू नये. यांच्यावर शस्त्र धरण्यापेक्षा काय काय केलेलं चांगलं? भीक मागितलेली चांगली, किंवा देशत्याग केलेला चांगला, किंवा गिरिकंदर सेवन केलेलं चांगलं. ते सांगायचे मोठी माणसं हे हा प्रसंग सांगताना. भिक्षा मागता भली, त्याला कोणी म्हणेल अरे भीक मागून खाणं चांगलं का? इतक्या दिवस भिक्षा वाढण्याचं काम तुम्ही केलं, आता भीक मागून खाणं चांगलं का? लोकांमध्ये आपले ओळखीचे आहेत ते म्हटले नाही, मग जिथे ओळखीचे नाहीत तिथं जाऊ. देश ना तरी देशत्यागी जायचे. लक्षात आलं का? म्हटलं अरे दुसऱ्या देशाला जरी गेला तरी तुमचं जे नाव आहे, जी कीर्ती आहे, ती सर्वत्र पसरलेली आहे. कोणीतरी तिथं ओळखीचं भेटेलच ना, दुसऱ्या देशात का होईना. म्हटले नाही, मग गिरिकंदर सेविजे.
तिकडं पर्वत गुहेत तर कोणी पाहायला येणार नाही ना, ते सुद्धा चांगलं म्हटले. भीक मागून खाणं चांगलं, देशत्याग करून जाणं चांगलं, किंवा अगदी गिरीकंदरामध्ये पर्वत वनांमध्ये जाऊन राहणं चांगलं. पण आता यांच्यावर शस्त्र धरू नये असं आम्हाला वाटतं. लक्षात आलं का? तो म्हणतो मी हे सगळं करू शकतो, भिक्षा मागू शकतो, देशत्याग करून दुसरीकडे जाऊ शकतो, किंवा पर्वत गुहेचा आश्रय देखील करू शकतो, परंतु आता शस्त्र काही धारण करणार नाही. का बरं? जर शस्त्र धारण केलं, यांना मारलं, मारून काय प्राप्त झाले? भोग प्राप्त झाले. तर ते भोग कसे असतील? यांच्या रक्तात बुडालेले असतील. पुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. ते भोग काय असे अनायासे सहज अहिंसेच्या मार्गानं असे प्राप्त झालेले नसणार आहेत ना. देवा नवनिशती शरी वावरोणी यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. देवा, हे देवा, नवनिशती शरी. नवनिशती म्हणजे नवीन धार लावलेले जे बाण आहेत. शर म्हणजे बाण, नवनिशती म्हणजे नवीनच आत्ताच काय केलेले, धार लावलेले. त्या धार लावलेल्या बाणांच्या द्वारा वावरोणी यांच्या जिव्हारी वावरोणी यांच्या मर्मस्थानावर आघात करून यांच्या काळजात ते बाण घालून भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. रुधिरी बुडाले जे भोग गिवसावे, त्या रक्तात बुडालेले भोग आम्ही शोधावे काय. आता ते युद्धाला आलेले आहेत. युद्धाला आले म्हणजे ते युद्ध सामग्री घेऊन आलेले आहेत. धनुष्य बाण आहेत. बरं, ते बाण आणलेले ते कसे आहेत? जुने बोथट झालेले आहेत का? म्हणून मग फार असे काही त्यांच्या शरीरात टोचणार नाहीत असे आहेत का? नाही. बरं, बाण मारताना तो जो धनुर्धर आहे तो शत्रू जो आहे त्या शत्रूला कुठे बाण मारणार आहे? मर्मस्थानीच मारणार आहे ना. एका बाणातच काम झालं पाहिजे की नाही. लक्षात आलं का? या गोळ्या त्याला देत असतात बंदुकीच्या. एक गोळी एक शत्रू. सैन्याच्या सरावाच्या वेळेस त्याला सांगण्यात येतं. म्हणजे शत्रू सैनिकाला मारण्यासाठी जर 10-5 गोळ्यांचा प्रयोग करण्यात आला तर मग उपयोग काय? एक गोळी एक सैनिक. मग कुठं मारायची ती गोळी? ती काय पायाला मारेल का तो? ते दंगे धोपे आवरतारा ठीक आहे, तिथं अगोदर सांगत असतात काय अश्रुधूर, ते नळकांडे फोडतात किंवा लाठी चार्ज करतात. फारच हाताबाहेर परिस्थिती गेली तर मग गोळीबाराचा आदेश केला जातो. पण तेही आधी सांगितलं तर कमरेच्या खालीच काय करा, गोळी मारा. फारच मग बिकट परिस्थिती झाली तर मग गोळीबाराचा जो आदेश, म्हणजे कुठेही मारली तर हरकत नाही. पण आता युद्ध प्रसंगी तसं आहे का काही? तिथं जे बाण मारणार कुठं मारणार? ते हाताला पायाला थोडंच मारणार. कुठं मारणार? मर्मस्थानी मारणार. लक्षात आलं का? जिव्हारी यांच्या काळजातच बाण मारणार, हृदयाच्या ठिकाणीच बाण मारणार. नवीन धार लावलेले जे बाण, त्या बाणांच्या द्वारा यांच्या काळजाचा ठाव घ्यावा आणि मग यांच्या रक्तात बुडालेले भोग गिवसावे, म्हणजे शोधावे का? हे बरं नाही. कारण राज्य जे प्राप्त होतं, जे राज्य भोग प्राप्त होतात ते युद्ध करून, आणि युद्ध करायचं म्हटल्यानंतर मारावं लागतं लोकांना. आता याचं हे जे बोलणं आहे ना, हे साधू पुरुषाचं बोलणं आहे. हे जे बोलतोय हे टोकाची अहिंसा. याला काही ठाऊक नाही घ्यायच्या अगोदर युद्ध केलेलं नाही का अर्जुनानं? दुसरे राजे लोक त्यांना जिंकून अनेक राज्य त्यांनी मिळवलेले नाहीत का? ते काही सुखासुखी मिळालेले आहेत का? काही समजावून सांगितलं त्यांना, त्यांचं राज्य घेतलं, काही करार केला, असं थोडंच होतं. युद्धच करावे लागले ना. अनेक राज्य त्यांनी प्राप्त केले, राज्य भोग प्राप्त केले. ते देखील कसे होते? रक्तानं माखलेलेच होते. पण आजच त्याला तसं वाटतंय, कारण आज समोर कोण आहेत? स्वजन आहे. त्या शत्रू म्हणून न पाहता ना, स्वजन म्हणून पाहतो. आणि एकदमच गुरुजनांच्या समोरच नेऊन रथ भगवंतानं काय केलेला आहे?
उभा केलेला आहे. म्हणून तो देवाला म्हणतो, देवा नवनिशती शरी, नवीन धार लावलेले जे काय आहेत बाण आहेत, त्या बाणांनी यांच्या जिव्हारी मर्मस्थानावर आघात करून, वावरोणी म्हणजे मर्मस्थानावर आघात करून, रुधिरी बुडाले जे भोग घेऊसावे, रक्तात बुडालेले भोग आम्ही शोधावे का. ते काढोनी काय किजती, लिप्त केवी सेवी जती, मज नये हे उपपत्ती याची लागी. ते काढोनी म्हणजे ते भोग काढून, तो म्हणतो हे राज्य भोग कुठे आहेत, यांच्या हृदयात आहेत, आणि यांच्या हृदयावर नवीन धार लावलेल्या बाणांनी आघात करायचा, आणि त्या रक्तातून ते काय करायचे, भोग शोधायचे, आणि मग ते शोधलेले जे राज्य भोग आहेत ते काढून काय किजती, ते भोग मिळून काय करायचे. लिप्त केवी सेवी जती, रक्तानं माखलेले ते भोग कसे सेवन करावेत, कसे भोगावेत, याची लागी हे उपपत्ती मज नाही. याकरिता हा तुझा युक्तिवाद मला अजिबात पसंत नाही. युद्ध करण्याविषयी देव युक्ती प्रयुक्ती सांगतोय की नाही. युद्ध केलं पाहिजे, नाही केलं तर तुला हे हसतील, हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला. हे म्हणणार नाहीत की याच्या अंतकरणात दया उत्पन्न झाली, ते म्हणतील हा अर्जुन शंढा आहे आणि युद्धाला भिवून आम्हाला भिवून पळून गेला, तुझी जगामध्ये अपकीर्ती करतील म्हणून तू युद्ध केलं पाहिजे वगैरे. भगवंत जे त्याला समजावून सांगतोय, युक्ती प्रयुक्ती करून सांगतोय समजावून, तो देवाला म्हणतो ही तुझी युक्ती काही मला पसंत नाही. मज नये हे उपपत्ती याची लागी, तुझी युक्ती मला याच करता पसंत नाही आहे. तू युक्ती प्रयुक्ती करून मला युद्ध करण्याविषयी प्रेरणा देतो आहेस, पण युद्ध केल्यानं हे असं होईल, ते काढून काय की जती, ते रक्तात बुडालेले भोग वर काढून तरी काय करावं याचं. लिप्त केवी सेवी जती, कारण ते रक्तानं माखलेले भोग, त्या अशुद्ध भोगांचा भोग तरी करतात, ते भोग सेवन तरी आम्ही कसे करावेत. आयसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. ऐसे अर्जुन ती अवसरी, त्या प्रसंगी अर्जुन देवाला म्हणतोय, अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णा अवधारी, देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबा आहे नाही का श्रोत्यांना सांगतात, ऐका ऐका लक्ष द्या, तरी अवधान ऐकले दिजे, तुम्ही लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तसं तो भगवंताला सांगतोय, देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. देव ऐकतोय, देवाला काही सांगण्याची गरज नाही लक्ष दे म्हणून, तो लक्षपूर्वकच ऐकतोय. भगवंत याचं हे सगळी बडबड जी आहे ना, ती लक्षपूर्वक ऐकतो आहे. पण ऐकूनही मुरारी मना नयेची, त्या मुरारी त्या भगवंताच्या श्रीकृष्णाच्या मनाला ते काही पटत नाही. कोणाचं बोलणं, अर्जुनाचं. अर्जुन एवढं तळमळीनं सांगतोय, हे आमचे गुरु असे आहेत, यांना कसं मारावं, ते रक्तात बुडालेले भोग कसे शोधावेत, ते कसे भोगावेत, त्यापेक्षा भिक्षा मागितलेली भली, देशत्याग केलेला भला, गिरिकंदरात जाऊन राहिलेलं भलं, पण मी आता काय यांच्यावर शस्त्र धरणार नाही. हे सगळं अर्जुन त्या प्रसंगी देवाला सांगतो आहे, आणि देवाला म्हणतो आहे ऐका, माझं बोलणं ऐका. देव ऐकतोय, पण ऐकूनिया मुरारीनं मना नयेची, पण हे ऐकूनही त्या श्रीकृष्णाच्या मनाला काही हे पटत नाही. हे कळालंय कुणाला आता, अर्जुनाला हे कळालंय. आपण देवाला एवढं सांगतो आहोत, हे देवा लक्ष दे असं म्हणतो आहोत, तो लक्ष देऊन ऐकतोय देखील, पण ऐकूनही याच्या मनाला काही हे अजिबात पटलेलं नाही. हे कळालं कुणाला, अर्जुनाला. आणि हे जाणून मग तो घाबरला. हे जाणोनी पार्थोबी हाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो चित्त का चित्त या बोला देतीची ना. हे जाणोनी, हे लक्षात येताच अर्जुन बिहाल, पार्थो बिहाला, अर्जुन भ्याला. काय जाणून, काय लक्षात आल्यानंतर अर्जुन भ्याला, त्यानं हे लक्षात घेतलं की देव आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आहे, ऐकतोय आणि ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. ह्या देवाला हे माझं बोलणं अजिबात पटलेलं नाही आहे. आणि मग तो घाबरला.
नाही का एखादा व्याख्याता चांगली तयारी करून व्याख्यान करतो, पण त्याच्या लक्षात येतं की हे श्रोत्यांना काही पटलेलं नाही, मग तो घाबरून जातो. एवढी मी तयारी केली, एवढे श्लोक पाठ केले, भरभर भरभर यांच्या समोर सांगितले, पण यांना काही पटलेले दिसत नाही, मग तो चित्तात काय होतो, घाबरून जातो. तसा तो अर्जुन सांगतोय वेगवेगळ्या रीतीनं, युद्ध न करणं कसं श्रेयस्कर आहे हे देवाला समजावून सांगतोय, पण देव ते ऐकून ते मनाला काही देवाच्या पटलेलं नाही हे अर्जुनानं जाणलं आणि मग तो घाबरला. हे जाणवणी पार्थुबी हाला, हे लक्षात येताच अर्जुन घाबरला. मग पुनरपी बोलू लागला आणि पुन्हा बोलू लागला, म्हणू लागला. काय म्हणू लागला? म्हणे देवो चित्त का, म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. देव माझ्या बोलण्याकडं लक्ष का बरं देत नाहीत, असं तो मनाशी बोलू लागला. घाबरला, त्याने जाणलं मी एवढं सांगतोय पण देव काय माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांना हे पटलेलं नाही, हे त्याने जाणलं आणि तो घाबरला आणि म्हणू लागला मनाशी की देव माझ्या बोलण्याकडे चित्त का बरे देत नाहीत. असा त्यानं काय केला, विचार केला. म्हणे देवो चित्त का या बोला देतीची ना, देव या माझ्या बोलण्याकडे लक्ष का बरे देत नाहीत, माझं बोलण्यात काही चुकलंय की काय, असा तो काय करू लागला, स्वतःशीच बोलू लागला. थोडा विचार केला आणि पुन्हा देवाशी बोलू लागला. पुढचा श्लोक आहे, न चैतद विद्मक्कतरन्नो गरीयो यद्वा जये मयदिवानो जयेयुः यानेव हत्वा न जिजी विषामस तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. त्याचा विचार उद्याच्या पाठात करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वा ही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.